आज आपण प्रभाग क्रमांक 7 मध्ये आलेलो आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उच्च शिक्षित आणि सुशिक्षित असे उमेदवार दिलेले आहेत। आपल्यासोबत इंजिनियर असलेल्या फाजगेताई आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात का उतरलेले आहेत आणि उच्च शिक्षित असलेल्या या महिला निवडणुकीत आल्यानंतर काय त्यांना अनुभव आलेले आहेत। काय सांगाल की तुम्ही आज उमेदवारी आहेत, निवडणुकीच्या रिंगणात आहेत? नमस्कार, मी सौ प्रियंका संदीप फाजगे, प्रभाग क्रमांक 7 मधली सर्वसाधारण क गटातील उमेदवार आहे। मला पक्षांनी जिम्मेदारी दिली आहे, अजितदादांनी भरोसा केला आहे, तर मी नक्कीच माझ्या जे प्रभागामधले प्रश्न आहेत ते मला सोडवायचे आहेत। आणि मी ह्या क्षेत्रात का उतरले ह्याचं रिझन आहे की 20 ते 22 वर्ष झालं माझे मिस्टर जे आहेत ते समाजकार्य केलेले आहेत, राष्ट्रवादीमध्ये एकनिष्ठाने राहिलेले आहेत, त्यांनी बरेचसे कामं केलेले आहेत। लोकांचे जे ड्रेनेज लाईन असो किंवा रस्त्याचे कामं असो, त्यांनी बऱ्याचशापैकी सुधारणा केली आहे। त्यांच्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत की त्यांचं एक नागरिकाकडनं जे रिस्पॉन्स येत होता किंवा त्यांनी जे प्रेम दाखवत होते, सेम मला त्याच फील्डमध्ये मला एक आवड निर्माण झालेली आहे। आणि तशा तर माझ्यासुद्धा एरियामध्ये म्हणजे माझ्या वॉर्डमध्ये सुद्धा खूप काही समस्या आहेत, म्हणून मला त्या पण पूर्ण करायच्या आहेत की पाण्याच्या असो, ड्रेनेज लाईनच्या असो, त्या माझ्या इथून सुरू झालेल्या आहेत। तर पाण्याच्या समस्या कसं आहे, 7 ते 8 दिवसाला आपल्या प्रभागामध्ये पाणी येते, कारण सगळ्यात जास्त त्रास हा महिलेला होतो। जर पाणी कमी पडलं तर पुरुषांपेक्षा जास्त महिलेला ह्या गोष्टीची चिंता असते की आपल्या घरात पाणी कमी पडल्याच्यानंतर काय करणार आहे। पण 4 ते 5 दिवसाला त्यांना टँकर मागवणं, आणि प्रत्येकाला जमणार नाही की तुम्ही पाणी टँकर मागवू शकता। प्रत्येक एक सर्वसाधारण घरातला नागरिक असं विचार करू शकत नाही की मी 5 दिवसाला टँकर आणू शकतो। तर मला सगळ्यात जास्त ह्या गोष्टीचं वाटलं की मी त्यांच्या समस्या दूर करू शकते, कारण सुशिक्षित उमेदवार जर ह्या फील्डमध्ये आलं तर नक्कीच प्रभाग बदलू शकतो। महानगरपालिकेमध्ये मला माझे मत मांडता येतील, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या मला सोडवता येतील, त्यासाठी मी ह्या क्षेत्रात आलेली आहे। तुम्ही एक इंजिनियर आहात, कोणत्या क्षेत्रात तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे आणि त्या क्षेत्राचा ह्या नगरसेविका बनल्यानंतर काय काय फायदा होईल? मी सिव्हिल इंजिनियर आहे, तर मला मेन गोष्ट करायची आहे की मला माझ्या पूर्ण ह्या प्रभागामध्ये, तसं तर मला छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्णपणे विकास करायचा आहे। तर ह्या प्रभागामध्ये ज्या ड्रेनेज लाईन आहेत, रस्ते आहेत, ते मला पहिले दुरुस्त करायचे आहेत, कारण ड्रेनेज लाईनमधून त्यांना दूषित पाणी प्यावं लागतं। नागरिकांचं म्हणणं एकच आहे की प्रत्येक घरांमध्ये आमचे लहान बाळ आहेत आणि ड्रेनेज लाईनचं पाणी किंवा त्यांच्या होणाऱ्या रोगप्रतिकारक ते सहन होत नाहीत लेकरांपर्यंत, तर ते मला सुरळीत चालवायचे आहेत आणि ते मी नक्की करून दाखवणार आहे। हा माझा एक विश्वास आहे की मी ह्या फील्डमध्ये आले ते चांगलंच झालं आहे आणि मी नागरिकांचा विश्वास पूर्णपणे पार पाडेल। निश्चितच आता एक महिला म्हणून तुम्हाला कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतंय आणि नागरिकांना काय आव्हान करा? मी स्वतः ह्या समस्येतून जाते की माझ्या घरी पण पाण्याचा इश्यूज येतोय, मला पण पाणी कमी पडते। माझ्या घरासमोर सुद्धा ड्रेनेज लाईनचा होता, पण तो आम्ही केलाय, कारण माझ्या मिस्टर ठीक आहे माझ्या वॉर्ड पुरता मी केलाय असं म्हणू शकत नाही। मला सर्व काही छत्रपती संभाजीनगरमधले ज्या ठिकाणी महिला राहतात, माझ्या ज्या सर्वसाधारण घरचे आहेत, त्यांना घरी राहून सगळ्या समस्या असतात। ड्रेनेज लाईनचं त्यांना घरी असल्याच्यानंतर जे रोग होतात किंवा पाण्याच्या असो, आणि रस्ते इतके कच्चे झालेले आहेत की काही ठिकाणाहून मला स्वतःला जायला त्रास होता, तर माझ्या ज्या सामान्य घरच्या महिला आहेत त्या कशा सहन करत असतील, तर त्या मला पूर्ण करायचे आहेत। निश्चितच। आणि जनतेला काय आव्हान करा? जनतेला एवढंच आव्हान करेल की प्रभाग क्रमांक 7 मधली मी एक सर्वसाधारण सुशिक्षित उमेदवार आहे। तुमचे जर आशीर्वाद मला भेटले, तुमचं जर सहकार्य लाभलं, तर मी नक्कीच विकास घडून आणेल आणि महानगरपालिकेमध्ये आपल्या ज्या समस्या आहेत त्या पूर्ण करेल। महिलेच्या हाती मला जेवढ्या काही योजना करता येतील मी त्या करेल। तसं तर आमच्या अजितदादांनी लाडकी बहीण योजना ही सुरळीत ठेवलेली आहे आणि ही पुढे पण राहणार आहे, पण महिलेच्या संरक्षणाचा जो प्रश्न आहे तो मी नक्कीच आमच्या ह्याच्यातून पूर्ण करेल। आणि जे स्वच्छता जागोजागी महिलांसाठी लागणारे आहेत ते पण मी शौचालयाची व्यवस्था करेल। निश्चितच आपण बघतोय प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एक महिला जी इंजिनियर आहेत, प्रियंकाताई, त्यांना उमेदवारी दिलेली आहेत आणि त्यांचं जे मनोगत आहेत किंवा जे त्यांचा उद्देश आहे राजकारणात येण्याचा, तो त्यांनी स्पष्ट केलेला आहे। येणाऱ्या काळात निश्चितच जनता त्यांना भरघोस मताने विजय करतील अशी अपेक्षा व्यक्त